जय आदिवासी, जय राघोजी, जय विरसा। खरं तर आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी संबंध समाजाला सांगू इच्छितो की काल जो जुन्नरमध्ये राष्ट्रीय आदिवासी हक्क परिषदेचा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम होत असताना खरं तर त्या स्टेजवरती आमचं एक समाज बांधव युवकांनी ते भाषण केलं, अतिशय अप्रतिम भाषण। का त्या भाषणामध्ये बाजी प्रभू सारखी खिंड लढवली, हाताला चिरगुट बांधून अशा प्रकारचा उल्लेख केला गेला। खरोखरच की असे युवक समाजामध्ये खरं तर तयार झाले पाहिजेत, परंतु ते इतकं पोटतिडकीने मांडल्यानंतर त्यांच्या भाषणावरती कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, म्हणजे ज्यांना आपण प्रमुख पाहुणे बोलवलं होतं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खरं तर त्यांनी प्रश्न मांडला की या भागामध्ये जी 2 धरणं झाली प्रमुख, ज्यांची नावं घेतली, माणिकडो असेल, डिंबे असेल किंवा ही जी धरणं घेतली, ही धरणं घेत असताना लोकांना विस्थापित केलं, त्यांचं पुनर्वसन केलं नाही किंवा त्या लोकांना आजही पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, असे प्रश्न मांडले। नंतर दुसरा प्रश्न मांडला, हिरडा कारखान्याचा प्रश्न मांडला, आरोग्याचा प्रश्न मांडला, शिक्षणाचे प्रश्न मांडले। हे सगळे प्रश्न मांडत असताना जीव ओतून त्या कार्यकर्त्यांनी खरं प्रश्न मांडले। आदरणीय शरदचंद्रजी पवार हे देशाचे नेते, पवार साहेबांना इतका पॉवर आहे की ते लगेच मुख्यमंत्र्याला सूचना देऊ शकतात। हिरडा कारखान्याचा प्रश्न मांडला की मुख्यमंत्र्याला सांगू शकतात की हिरडा कारखाना ताबडतोब झाला पाहिजे। किती कारखान्याला पैसे लागतात? हार्डली 10-12 कोटी रुपये लागतात। धरणांच्या बॅकवॉटरमध्ये बुडीत बंधारे झाले पाहिजेत, तिथं पाईपलाईन झाल्या पाहिजे, किती पैसे लागतील? 40-42 कोटी रुपये लागतील। अशा थोड्या थोड्या गोष्टीसाठी खरं तर पवार साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्टेजवरून सांगायला पाहिजे होतं, अशी आमची अपेक्षा होती। दुसरा प्रश्न आहे जो आता ज्वलंत आहे, महाराष्ट्रामध्ये तालुक्यातून गावागावातून लोक बाहेर पडले धनगर आरक्षणासंदर्भामध्ये। खरं तर धनगर आरक्षणासंदर्भामध्ये जेव्हा स्टेजवरती भाष्य केलं गेलं तेव्हा पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती। त्यांच्या कन्या असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे सांगतायत की ओरान धनगड आणि धनगर ही एकच जाते, फक्त ड आणि रचा फरक आहे। म्हणजे आजही आदिवासी समाज उपेक्षित आहे, अजूनही बेरोजगार आहे, व्यसनाधीन आहे, शिक्षणापासून वंचित आहे, कुठल्याही सोयी सुविधा नसताना अजून जर इतर समाज जर आमच्यामध्ये घुसवले, आदिवासीमध्ये जर आले, तर आदिवासी समाज मूळ प्रवाहापासून कितीतरी लांब जाईल। आमचा प्रश्न असा आहे, पवार साहेबांनी भूमिका घेऊन सांगायला पाहिजे होतं की हा प्रश्न केंद्राच्या अधिकारामध्ये येतोय, राज्य शासनाला कुठलाही हस्तक्षेप नाही, तरी फक्त राजकीय हेतूपोटी तुम्ही लोकांना मतभेद करू नका। धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, यांना काय तुम्ही भांडायला लावू नका। धनगर समाजाला आरक्षण जरूर मिळालं पाहिजे, त्यांना वेगळ्या कोट्यातून तुम्ही द्या। ऑलरेडी धनगर समाज NTC मध्ये आहेत, तुम्ही त्यांना अजून स्कीम वाढवा, अजून त्यांना बजेट वाढवा, त्यांना पैसे द्या, सोयी सुविधा द्या, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय काय करता येईल ते करा। इतर समाज जो मागतात त्यांच्यासाठी करा, पण आदिवासी समाजाच्या ताटात वाढलेलं दुसऱ्याला कोणी घेऊ देणार नाही। खरं तर पवार साहेबांनी हे बोलायला पाहिजे होतं। दुसरी गोष्ट अशी, भाषण करण्यामध्ये अप्रतिम, लोक जमवण्यामध्ये सुद्धा त्यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि पैसे जमवण्यामध्ये सुद्धा कोणी हात धरू शकत नाही। माझा असा प्रश्न आहे, कार्यक्रम झाला, कोणी या कार्यक्रमाला खरं तर मदत केली, कार्यक्रम किती लोकांकडून पैसे आणले, आता हा समाजाचा पैसा आहे आणि त्याचा हिशोब मागणे सर्वांचा नैतिक अधिकार आहे। आणि तुम्ही सुद्धा नैतिक जबाबदारी सांभाळून तुम्ही लोकांसमोर येऊन खरोखर समाजाच्या पैशाचा हिशोब दिला पाहिजे। कारण जो कार्यक्रम एवढा वाजत गाजत घेतला, आदरणीय राहुल गांधींचा फोटो त्याच्यावरती लावला, लोकांना वाटलं राहुल गांधी साहेबांची सभा आहे, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो लावला, लोकांना वाटलं उद्धव ठाकरे साहेबांची सभा आहे, पवार साहेब एकटे कार्यक्रमाला आले। राहुल गांधी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांचा कोणताही प्रोटोकॉल नव्हता, मोठ्या मोठ्या लोकांचे फोटो लावायचे, समाजातून पैसा गोळा केला, करू दे हरकत नाही, पण तो समाजाच्या प्रति खर्च करत असताना समाजाची हक्क परिषद त्या ठिकाणी आहे, मग ती परिषद घेत असताना बाकीचेच पाहुणे स्टेजवरती भरपूर दिसले, मग त्या सर्व पाहुण्यांचा काय आदिवासी समाजाला काय मिळालं, आदिवासी समाजाच्या पदरात काय पडलं, कशासाठी तो कार्यक्रम केला? एकतर काळूदादांनी जसं सांगितलं की जो काही महादेव कोळी चौतार आहे त्याचं नावच बदलून टाकलं,
या प्रांतामध्ये महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचं अस्तित्व जर कोणी पुसणार असेल तर ते कदापि मान्य होणार नाही, ही गोष्ट सांगतो। आणि त्याचं पण नाव का बदललं आणि सर्व जमाती एक व्हायला पाहिजेत या मताशी आम्ही पण सहमत आहे। प्रत्येक जमातीला साहेब वेगवेगळा इतिहास आहे, वारली पेंटिंग आहे, कातकरी समाजाला वेगळा आहे, ठाकर समाजाला वेगळा, प्रत्येक समाजाला वेगवेगळे 47 जमाती आहेत, प्रत्येक समाजाला वेगवेगळा इतिहास आहे। आणि महादेव कोळी समाजाचा असणारा जो ज्वलंत इतिहास आहे, जो 1600 वीरांनी त्या ठिकाणी रक्ताचा सडा सांडवलेला आहे, त्यांचा इतिहास कोणी पुस्तक कामा नये। तुम्हाला हक्क परिषद घ्यायची तुम्ही जरूर घ्या, राष्ट्रीय नाही नॅशनल लेवलची घ्या, तिकडं जागतिक लेवलची घ्या, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु महादेव कोळ्यांचा इतिहास याच्या पुढं कोणी पुसू नये असं मी आपल्याला सांगतो। तिसरी गोष्ट अशी आहे, आपण RSSला नावं ठेवताना आपण बघितलेले, त्यांच्यावरती भाष्य करताना बघितलेले, काल कुठला प्रकार बघितला की तुम्ही सलामी, प्रत्येकाला सलामी, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं योगदान तर आदिवासी समाजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, मग यांना का नाही सलामी दिली, सलामी द्यायलाच लावायची होती। तर हा जो प्रकार घडलेला आहे आणि विशेष म्हणजे इतकी व्यसनाधीनता त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आधी आणि नंतर आढळली, आपल्याकडे व्हिडिओ त्याचे आहेत, मुलं जी काय आहेत, मग आपण मुलांना कुठल्या प्रकारे ट्रॅक देतोय, आपण मुलांना रोजगार, शिक्षण, व्यसनाधीनतेपासून वाचवतोय का अशा कार्यक्रमांना बोलून त्यांना व्यसनाधीन करतोय, असा सुद्धा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। मला माहित आहे हे बोलल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये टीका करण्याचा प्रयत्न करतील, पण 1000 वेळा टीका झाली तरी चालेल, पण जर महादेव कोळी समाजाचा कोणी इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर असं मी 100 वेळा बोलल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या माध्यमातून सांगतो। गावरी साहेब, आपण आता त्यांना हिशोबाचा प्रश्न विचारलेला आहे। आपण 3 सप्टेंबर रोजी कार्यक्रम घेतला होता, आपण जनतेला जी वर्गणी गोळा केली त्याचा हिशोब आपण दिलाय का? साहेब, 3 सप्टेंबरला जो कार्यक्रम झाला त्याचा ऑनलाईन हिशोब सर्व ग्रुपवरती तो फॉरवर्ड केलेला आहे, जे काय आयोजक आहेत त्यांच्याकडे आत्ता पण उपलब्ध आहे आणि तो आम्ही कधी पत्रकारांना दाखवायला तयार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम घेतला, समाजाचा पैसा गोळा करायचा आणि राष्ट्रवादीचा मेळावा घ्यायचा, ही जी पद्धत आहे चुकीची आहे। तुम्हाला बोलवायचीच आहे, तुम्हाला आदिवासी समाजामध्ये भरपूर मोठमोठे नेते IAS IPS लोक आहेत, त्यांना बोलून हक्क, आणि खरं तर महाराष्ट्रातले नाही तर राज्यातले, देशातले सर्व आदिवासी उच्च पदस्थ बोलून परिषद घ्यायची होती, ठीक आहे, बोलवल्याबद्दल पण आमचा वाद नाही, पण याचा जो काही हिशोब आहे हा समाजाला कळायला पाहिजे असं माझं मत आहे। आपण अजून एक गंभीर आरोप केलेला आहे की तिथं भरपूर मुलं आपल्याला व्यसनाधीन दिसलेली आहेत, त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे। हो, हे खोटं असेल तर आपल्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो। 100% मी त्याला तयार आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, परंतु अशा प्रकारचे आरोप करत असताना किंवा समाजासमोर खरी माहिती देत असताना पुराव्याशिवाय मी कधी काही बोलत नाही। धन्यवाद सर।